मी दिशांत तलवारे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं होतं की पायथन काय आहे, त्यानंतर पायथनचं काही बेसिक इंट्रोडक्शन घेतलं होतं आणि पायथनचे फीचर्स काय काय ते बघितले होते. त्यानंतर पायथनचे जे आहे लास्टला मी इंटरव्ह्यू क्वेश्चन पण दिले होते जे की ह्या लेक्चरवरती डिपेंड होते. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथनमध्ये व्हेरिएबल काय काय, त्यानंतर आयडेंटिफायर्स काय काय. बघा, इंटरव्ह्यूचे जर आपण लेवलला बघितलं तर हे टॉपिक जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हर वेळेस इंटरव्ह्यूमध्ये विचारते की व्हेरिएबल काय काय, आयडेंटिफायर्स काय काय आहे आणि यामध्येच आपण जे आहे ना कीवर्ड्स काय काय ते पण बघू. चला तर आपण स्टार्ट करूया की व्हेरिएबल काय काय आहे, व्हेरिएबलला काय म्हणतात बरं. आता बघा, आपण जे कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की हे जे एक्स आहे, त्यानंतर बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की हे जे नेम आहे ना, हे जे एक्स आहे, नेम आहे, प्राइस आहे, याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल करतो. आज ते आपण डीपमध्ये बघणार आहोत. आता हे जे आहे ना, इतकं लक्षात ठेवा की यालाच व्हेरिएबल पण म्हणतात, यालाच आयडेंटिफायर पण म्हणतात. पण यामध्ये डोकामध्ये डिफरन्स काय काय ते पण आपण बघणार आहोत. आज व्हेरिएबल बघू की व्हेरिएबल काय. व्हेरिएबल इज यूज टू स्टोअर डेटा व्हॅल्यू इन द पायथन. याला मी खाली सांगितलं होतं की व्हेरिएबल म्हणतात आणि या व्हेरिएबल मध्ये हा जो डेटा आहे ना, हे डेटा या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करते आणि त्याला एक मेमरी स्पेसिफिक मेमरी प्रोव्हाइड होते. त्यानंतर आता ह्याची जर डेफिनेशन बघितली तर व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन वेअर वी आर टू स्टोअर डेटा. ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो, जे मेमरी लोकेशन मध्ये आपण डेटा स्टोअर करतो त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. म्हणजे त्याची डेफिनेशन होते. नंतर आपण जर इथे बघितलं तर हा एक्स जो आहे हा व्हेरिएबल आहे, नेम पण व्हेरिएबल आहे, प्राइस पण व्हेरिएबल आहे. त्यानंतर कोडिंग मध्ये बघू कशा प्रकारे व्हेरिएबल डिफाइन केले जातात. आता हे झालं व्हेरिएबलचं की व्हेरिएबल काय असतं. बरं, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की व्हेरिएबल आणि आयडेंटिफायर एकच आहे, फक्त याचं थोडाफार डिफरन्स म्हणजे 93% जे आहे ना ते ऍक्च्युअली सेम आहे. बघा इथं आयडेंटिफायर्स काय काय ते बघू. म्हणजे आयडेंटिफायर इज द नेम गिवन टू ए व्हेरिएबल, फंक्शन्स और क्लासेस. मी तुम्हाला आताच सांगितलं व्हेरिएबल. बघा यांनी काय म्हटलं, जे आपण नेम देतो. बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की व्हेरिएबल आणि आयडेंटिफायर जो आहे ना, व्हेरिएबल पण एक आयडेंटिफायरच आहे. आता याची डेफिनेशन काय म्हणते, एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे डेफिनेशन तर आयडेंटिफायर इज अ नेम गिवन टू ए व्हेरिएबल, फंक्शन अँड मॉड्यूल. जे मी याला हे नाव दिलं यालाच आपण आयडेंटिफायर म्हणतो, यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो. पण याचा डिफरन्स काय आहे बरं मग आयडेंटिफायरचा नेम. आता आयडेंटिफायर म्हटलं तर आयडेंटिफायर हा जो एक्स आहे हा एक आयडेंटिफायर आहे आणि हा आयडेंटिफाय करायला हेवाली व्हॅल्यू जे 10 आहे ही इंटिजर व्हॅल्यू आहे. हे आयडेंटिफायर आयडेंटिफाय करू राहिला आणि एक व्हेरिएबल आहे एक्स, या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे 10. अशा प्रकारचा डिफरन्स होतो. हे जे आयडेंटिफायर आहे हे इंट व्हॅल्यू स्पेसिफाय करत आहे, त्यानंतर एक कॅरेक्टर आहे, त्यानंतर एक प्लॉट आहे. हे कशा प्रकारचे आपण सर्व डेटा टाइप घेऊ शकतो. हे इंटिजर काय आहे, त्यानंतर स्ट्रिंग काय आहे, लिस्ट काय आहे, सर्व 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 उद्या टॉपिकमध्ये डेटा टाइप मध्ये कव्हर होणार तुमचं. त्यानंतर याचे वाले आता काही रूल्स असतात व्हेरिएबल डिफाइन करायचे. आता ते रूल कोणत्या प्रकारचे आहे ते बघू. बघा, आयडेंटिफायर किंवा व्हेरिएबल डिफाइन करायचे रूल्स काय काय आहेत. मस्ट स्टार्ट विथ द लेटर ऑर अंडरस्कोर. फक्त जे आहे ना एक कॅरेक्टरने स्टार्ट होणार आणि अंडरस्कोरने, म्हणजे याच्या समोर जर आपण स्पेस दिली तर ते एरर देणार. त्यानंतर कॅन नॉट स्टार्ट विथ द नंबर. बघा, नंबरने स्टार्ट करू शकत नाही, कॅरेक्टरने स्टार्ट करावं लागतं. त्यानंतर कॅन नॉट यूज पायथन कीवर्ड. हे कीवर्ड्स काय काय आहे हे आपण समोरच्या टॉपिक मध्ये बघू. कीवर्ड्स कशा प्रकारे म्हणतात, कीवर्ड्स काय काय आहे आणि पायथन मध्ये कोणकोणते कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. हे केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, आता मी जर इथं हे लिहिलं हे पूर्ण स्मॉल मध्ये आहे, स्मॉल लेटर मध्ये. आता मी जर इथं एन लिहिलं NAME आणि याच्या खाली जर हे NAME कॅपिटल मध्ये लिहिलं आणि प्रिंट जर मी याला केलं तर फक्त ते ह्याची व्हॅल्यू देईल, ह्याची व्हॅल्यू नाही. म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल जे आहे ते पायथन मध्ये अलग आहे, त्याला आपण केस सेन्सिटिव्ह म्हणतो. बघा, यावरती बेस आपण कोड नंतर करू. पहिले आपण आता कीवर्ड्स काय हे समजून घेऊ. म्हणजे सगळ्यात पहिले डिफाइन करायचे कसे करायचे, काय काय रूल्स आहेत, वाले कोणकोणते व्हेरिएबल घेऊ शकतो, कोणकोणते आयडेंटिफायर घेऊ शकतो हे आपण बघायचं. ठीक आहे. त्यानंतर बघायचं म्हटलं तो कीवर्ड. पायथन मध्ये कीवर्डलाच आपण रिझर्व्ह वर्ड असंही म्हणतो, म्हणजे हे ऑलरेडी पायथन मध्ये आहे. कीवर्ड्स आर द रिझर्व्ह वर्ड इन पायथन. दे हॅव स्पेशल मीनिंग इन द लँग्वेज. कीवर्ड कांट बी यूज व्हेरिएबल नेम. मी तुम्हाला मागे सांगितलं की व्हेरिएबलला आपण कीवर्ड्स यूज करू शकत नाही. आता इंटरव्ह्यू जर तुम्हाला विचारा व्हॉट इज कीवर्ड, त्याला सांगायचं कीवर्ड आर द रिझर्व्ह वर्ड इन पायथन दॅट हॅव द स्पेशल मीनिंग. एखादं एक्झाम्पल देतात, सच एज इक्वल्स, फॉर, व्हाईल. आता बघा,
पायथनला जर बघायचं म्हटलं तर आपल्या पायथनमध्ये 35 कीवर्ड्स आहे, टोटल 35 कीवर्ड्स. आणि ठेवायला हे आहे म्हणजे की फॉल्स आहे, नन आहे, ट्रू आहे, अँड, इज, ऑर, ऍसेट, ब्रेक, डेट, ऑल्स. आता हे काय आहे बरं, हे जेव्हा आपण जसं जसं कोडिंग करत असतो तुम्हाला सगळे आठवण राहतील, सगळे. हे की तुम्ही यातले विचारणार हे रेस काय आहे, एरर रेस करायला आपण हे रेस यूज करतो. नंतर लुपिंगचं आहे, वाईल लूप, फॉर लूप, हे कंडिशनचं आहे, नंतर क्लास आहे, ब्रेक आहे, कंटिन्यू आहे. हे सर्व प्रकारचे आपण जे आहे ना ते जसं कोडिंग करू समोर समोर तसंच आपल्याला सगळं आठवण राहते. आता इथे बघा एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे की इफ जे आहे ना कंडिशन चेक करायसाठी. आता फक्त कोड बघा, एकदम समजून घेऊ नका, कारण की आता आपल्याला स्टार्टिंग केलं तर हे समजणार नाही काय आहे. ठीक आहे, फक्त इथे कंडिशनसाठी यूज केला आहे, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण जे आहे ना आपले व्हेरिएबल कशा प्रकारे डिफाईन करतात आणि कीवर्ड्सला आपण यूज करू शकतो आणि ते बघू कोडिंग मध्ये प्रॅक्टिकली. बघा आजच्या लेक्चरमध्ये बघू की आपण कशा प्रकारे व्हेरिएबल डिफाईन करू शकतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये पण आपण हा पार्ट घेतला, पण इंटरव्ह्यूमध्ये थोडा जास्त विचारला त्यामुळे आपण थोडा डीपमध्ये समजून घेऊ. आता बघा मला जर एखादं नाव प्रिंट करायचं आहे किंवा कोणतं पण कॅरेक्टर प्रिंट करायचं आहे तर मी सिम्पल इथे कॅरेक्टर नावाचं असं म्हणजे नेम घेऊ शकतो, नेम, आणि याच्या अंदर डबल कोडमध्ये जे आहे ना ते डिस्कोड असं म्हणजे कोणतं पण कॅरेक्टर लिहू शकतो. आणि मी जर या नेमला प्रिंट केलं तर मला मी जर या नेमला प्रिंट केलं तर यामध्ये जे पण व्हॅल्यू आहे ते मला डिस्प्ले होणार माझ्या टर्मिनलवरती. बघा इथे डिस्कोड जे आहे ना ते प्रिंट झालेलं आहे. नंतर मला जर 2 नंबर आहे आणि त्या 2 नंबरची नाही का ॲडिशन करायची आहे तर मी कशा प्रकारे करेल, समजा मी हे एक व्हेरिएबल झाला, त्यानंतर num2 हा दुसरा व्हेरिएबल झाला आणि मी याला प्रिंट केलं. मी याला पायथनमध्ये असं प्रिंट केलं इथे की num सपोज num1 प्लस num2, तर हे मला जे आहे ना या 2 नंबरची ॲडिशन करून देणार. बघा 300 आलेली. आता मगाचे मी जे कॅरेक्टर होते त्या कॅरेक्टरला मी सिंगल कोड किंवा डबल कोडमध्ये लिहिलं होतं. हे इंटिजर आहे, याला मी कोणताही सिंगल कोड किंवा डबल कोड दिला नाही. सपोज मी जर याला सिंगल कोड दिला आणि याला डबल कोड दिला, आता हे सिंगल कोड आणि डबल कोड सेम आहे, समोर बघू काय आहे. तर आता ही जर मी जर असं केलं आणि याला प्रिंट जर केलं तर हे मला 100 आणि 200 असं देतील. बघा इथे 100 आणि 200 आलं. का बरं, कारण की इंटिजरला आपण सिंगल कोड किंवा डबल कोडमध्ये लिहित नाही, फक्त कॅरेक्टरला सिंगल कोड किंवा डबल कोडमध्ये लिहितो. आता असं केल्यामुळे याने काय केलं इथं कॉन्केटिनेट केलं. आता कॉन्केटिनेट म्हणजे काय, 2 स्ट्रिंग एकत्र करणे, अशा प्रकारचं याचं इथं काम केलं. आता हे जे आहे हे आपलं व्हेरिएबल झालं, हा व्हेरिएबल झाला, हे फर्स्ट व्हेरिएबल प्लस सेकंड व्हेरिएबल, बस हे झाले आपले व्हेरिएबलचं. आणि हे आयडेंटिफाय करताय हे स्ट्रिंग व्हॅल्यू, आता स्ट्रिंग व्हॅल्यू आयडेंटिफाय करताय, आता हे इंटिजर व्हॅल्यू आयडेंटिफाय करताय. ठीक आहे, आता मी तुम्हाला रूल सांगितली होती की हे जे व्हेरिएबल आहे, बघा मी तुम्हाला मगाशी रूल सांगितले होते आयडेंटिफायर किंवा व्हेरिएबल डिफाईन करायचे. त्यामधले पहिला रूल हा होता, बघा त्यामध्ये पहिला रूल हा होता की आपण इथं स्पेस देऊ शकत नाही. बघा स्पेस दिली ना तर मला ऑलरेडी इथे एरर येत आहे. बघा इथे इंडेंटेशन एरर आलं आहे, अनएक्सपेक्टेड इंडेंट, म्हणजे मी इथे स्पेस दिले. आता इथे मी स्पेस देऊ शकत नाही, मी इथं अंडरस्कोर देऊ शकतो. बघा अंडरस्कोर दिलं तर एकदम करेक्ट दाखवत आहे. बघा मी ते अंडरस्कोर दिलं तर हे एकदम करेक्ट आहे, म्हणजे इथं एरर नाही येत आहे आता. आणि मी जर याला प्रिंट केलं तर मला जे आहे ना माझं आउटपुट डिस्कोड जसं तसं इथं प्रिंट होईल. फक्त जे व्हेरिएबल नेम आहे ते आपल्याला या प्रिंटमध्ये यूज करावं लागते बस. त्यानंतर मी म्हटलं होतं की इथे नंबर यूज करू शकत नाही. बघा इथे नंबर टाकून पाहू, आणि सपोज मी जर इथं 3 2 1 3 अशा प्रकारे यूज केलं तर बघा इथं मला ऑलरेडी काय येत आहे, एरर येत आहे. म्हणून इथं आपण नंबर पण काही यूज करू शकत नाही. त्यानंतर मी म्हटलं होतं तुम्हाला की केस सेन्सिटिव्ह आहे. आता केस सेन्सिटिव्ह कशा प्रकारे, हे फर्स्ट नेम अँड हा सेकंड नेम. आता मी जर या नेमला प्रिंट केलं तर बघू काय आहे ते. आता इथे हे पण नेम आहे, त्यानंतर हे पण नेम आहे, पण हे नेम आणि हे नेम डिफरंट आहे. हे पूर्ण कॅपिटलमध्ये आहे, हे स्मॉल. पूर्ण याचं फर्स्ट जे लेटर आहे ते कॅपिटल आहे आणि याचं जे आहे ना पूर्ण स्मॉल आहे. आता मी जर नेम प्रिंट केलं तर हे मला फर्स्टवाला नेम प्रिंट करून देईल. बघा इथे फर्स्टवाला नेम प्रिंट झाला. त्यानंतर मी जर ह्या नेमला प्रिंट केलं
सपोज सेकंडवाल्या, तर मला सेकंडवाले जे कॅरेक्टर आहे ते प्रिंट होऊन येतील. बघा इथे दिशेने प्रिंट व्हायला. आणि सपोज मी जर दोन्ही पण प्रिंट केलं तर मला हे दोन्ही पण प्रिंट होऊन येतील. आता असं काय का मी काल याला एकच डाव प्रिंट करू शकते असं काही नाही. याला मी किती पण डाव प्रिंट करू शकते. बघा किती डाव प्रिंट केलं मी आता. बघा हे मला जितक्या डाव प्रिंट केलं तितक्या डाव आउटपुट देणार आहे. बस इतकं आयडेंटिफायर आणि कीवर्ड. आता कीवर्ड जे आहे ना ते आपण यूज करू शकत नाही. सपोज कीवर्ड्समध्ये अँड होतं. आता मी बघा इथं अँड यूज करते तर मला ऑलरेडी एरर येत आहे. आणि इथे बघा इथे मी अँड यूज केलं तर ऑलरेडी एरर येत आहे. आणि इथे मी अँड यूज करून बघतो, नाही येत आहे, ऑलरेडी एरर दाखवत आहे. त्यानंतर इफ नाही यूज करू शकत. जे कीवर्ड्स आहेत 35 कीवर्ड्स आपण व्हेरिएबलमध्ये यूज करू शकतो. बस इतकंच आहे व्हेरिएबलचं. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरवरती बेस्ट इंटरव्ह्यू क्वेश्चन बघू. बघा आजच्या लेक्चरवरती बेस्ट कोणकोणत्या प्रकारचे इंटरव्ह्यू क्वेश्चन बनू शकतात. एक तर विचारू शकतो तुम्हाला व्हॉट इज अ व्हेरिएबल. त्यांना सांगायचं की व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन वेअर वी आर टू स्टोअर द डेटा. त्यानंतर ते विचारेल की व्हॉट इज आयडेंटिफायर. त्यांना सांगायचं आयडेंटिफायर इज अ नेम गिव्हन्स टू ए व्हेरिएबल फंक्शन मॉड्यूल. त्यानंतर तुम्हाला ते रूल विचारून आयडेंटिफायर डिफाईन कशा प्रकारे करायचे यामधले 2 ते 3 रूल जे आहे ना ते एकदम पाठच करून घ्यायचे. की आपण नंबरनी स्टार्ट करू शकत नाही, स्पेसनी स्टार्ट करू शकत नाही, अंडरस्कोरनी स्टार्ट करू शकतो. आपण कीवर्डला हे एक जे मेन आहे ना ते मेन रूल पाठच करून घ्या एकदम. त्यांनी रूल जर हा सांगत होता की कीवर्डला आपण ॲज आयडेंटिफाय यूज करू शकत नाही आणि केस सेन्सिटिव्ह असतात. बस त्यानंतर तुम्हाला कीवर्ड तर विचारत नाही पण कीवर्ड लक्षात ठेवा. कीवर्ड आर द रिझर्व वर्ड इन पायथन दॅट आर द स्पेशल मिनिंग सच ॲज इफ एल्स फॉर अँड वाईल. आणि हे 35 कीवर्ड्स आहे म्हणा, यातले 4 ते 5 कीवर्ड सांगून देजा. सोपंच आहे. अँड ऑर नॉट झाले 3, फॉल्स ट्रू नन झाले 3 आणि 3 6, ऑर इज इफ फॉर फ्रॉम ग्लोबल विथ यील्ड वाईल इतके सांगून द्यायचे बस. चला तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.